आणि मग नंतर ही मुलगी राहिल्यानंतर सुद्धा असाच एक इश्यू झाला किंवा परिणाम असा झाला की 5व्या-7व्या महिन्यामध्ये थोडेसे काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ लागले. आणि मग मी बऱ्याचदा जागरूक असायचो की हिला विचारायचो, तुला मुवमेंट जाणवतात ना, गर्भव्यवस्थित आहे असं तुला जाणवतं का सगळं. मग एक 8-8.5 महिने झाल्यानंतर ही म्हणाली की मला आज मुवमेंट्स थोड्या कमी जाणवत आहेत वगैरे वगैरे. तर मग मी सरांना सांगितलं होतं किंवा आपण LSCS करूयात का, सिझेरियन करूयात का. तर ते म्हणले ठीक आहे म्हणे, मला गरज वाटत नाही, पण मला विदेशात जायचंय, मग तिथून आल्यानंतर अजून दिवस बाकी आहेत. म्हणलं सर मला असं वाटतं की गर्भाला काही कॉम्प्लिकेशन येण्याची भीती थोडीशी वाटते. ते म्हणले ठीक आहे, तुम्ही असं समजू नका, तुम्ही अजून 3 आठवडे थांबा वगैरे. मग मी त्यांच्या पलीकडे जाऊन सुद्धा सोनोग्राफी करून घेतली का दुसऱ्या डॉक्टरांचं, कारण PCPND ऍक्ट नुसार ते रेफरल लेटर असल्याशिवाय ते देत नव्हते. बरोबर. आणि त्या सोनोग्राफीत असं समजलं की अम्युनिटिक फ्लुइड एकदम कमी झालंय. अच्छा. अगदी 4 वरच अम्युनिटिक फ्लुइड आले. तुम्हाला आधी कसं जाणवलं? आधी लक्षात आलं, तिची कुंडली पाहिली, गर्भसंभव कुंडली म्हणतात त्याला, संभाव्य गर्भ हा. आता त्यामध्ये थोड्या 1-2 गोष्टी सांगतो की गर्भसंभव कुंडलीमध्ये गर्भधारणेपासून आपण 2 कुंडल्या मांडतो खरं तर, की जातकाचा नाळ कापल्यानंतर म्हणजे जातकाचा जन्म झाल्यानंतर ती कुंडली, नालच्छेदनानंतरची कुंडली, आणि गर्भसंभव कुंडलीमध्ये गर्भधारणा ज्यावेळी जाते त्यावेळेस की जसं तुम्ही आम्हाला शिकवलेलं होतं की उजेनेशन, झायगोट फॉर्मेशन, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आम्ही कुठेतरी इथे वापरल्या. मग ती कुंडली मांडली तर हा गर्भ नक्की जगात येईल. बर. पण याला शेवटी कॉम्प्लिकेशन्स आहेत. जसं 2nd ट्रायमेस्टर, 3rd ट्रायमेस्टर, तर 3rd ट्रायमेस्टरला नक्की ते कॉम्प्लिकेशन होणार होतं, हे मला त्या गर्भसंभव आणि म्हणून गर्भसंभव कुंडलीतून हे कॉम्प्लिकेशन लक्षात आल्यावर मी थोडा जागरूक राहिलो. आणि संबंधित डॉक्टरांनी सुद्धा कबूल केले की अरे मी जर कदाचित परदेशात गेलो असतो तर तुम्हाला फार मोठा प्रॉब्लेम झाला होता, आलेल्या बाळाला कन्व्हल्जन्स आले असते. म्हणजे त्यांनी ते सुद्धा सांगितलं की तुमच्या याबद्दल ज्योतिषशास्त्राचे धन्यवाद. वा वा, क्या बात आहे, वंडरफुल.